नमस्कार, अन्वीज रेसिपी चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत शेपूची भाजी कशी बनवणार आहे ते बघणार आहोत। तर आपण एक पेंडी शेपूची भाजी नीट साफ करून धुवून कापून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडीशी मटकीची डाळ। मटकीची डाळ आपण भिजवून घेतलेली आहे 5 मिनिटं। 4 ते 5 आपण लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि छोटासा कांदा घेतला आहे आणि चवीनुसार नमक घेतलेला आहे। तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। गॅस चालू करून घेऊया। तर आपण आता हे लसणाच्या पाकळ्या कुटून घेऊयात व्यवस्थित। तर ही भाजी आपण तव्यात बनवणार आहोत। तर 1 चम्मच तेल टाकायचं आहे आपण। त्याच्यामध्ये हे लसणाचं आपण कुटून घेतलेलं लसूण टाकून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। ही भाजी आपण तव्यात करतो त्याच्यामुळे त्याला अधिक टेस्ट येते, चवीला जास्त लागते ती भाजी तव्यात केल्यामुळे। हा तवा आहे बिडाच्या तव्यात केलेली भाजी खूप छान होते। आता आपण हा कांदा व्यवस्थित फ्राय करून घेऊया। आता कांदा फ्राय झालेला आहे आपला व्यवस्थित। आता आपण याच्यामध्ये भाजी टाकून घेणार आहोत। ह्याच्यात आपण डाळ टाकून घेणार आहे। डाळीतलं सगळं पाणी काढून आपण डाळ टाकून घेणार आहे। आता याच्यामध्ये चवीनुसार नमक टाकून घेऊया। आपण याच्यामध्ये मिरची पण टाकून घेणार आहोत। आता ही भाजी व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायची आहे। आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट किंवा काही घालणार नाही, कारण आपण डाळ टाकलेली आहे ना याच्यामध्ये। तुम्ही डाळ नसेल तर तुम्ही शेंगदाण्याचं कूटही नुसता टाकू शकता। आता आपण ही भाजी व्यवस्थित हलवून घेतलेली आहे। आता आपण ताट झाकून व्यवस्थित शिजवून घेणार आहोत भाजी। 5 ते 6 मिनिटं आपण व्यवस्थित शिजवायची भाजी ही। आता आपण भाजी ओपन करून बघूया। आपण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी घातलं नाहीये। जे भाजीचं पाणी होतं ते आणि वरतून आपण नमक टाकलेलं होतं, तर ते नमकचं पाणी झालेलं त्याच्यावरच आपण ही भाजी शिजवलेली आहे। तर आपली भाजी आता तयार आहे। आपण 4 ते 5 मिनिट लो फ्लेमवर याला व्यवस्थित शिजवलेलं आहे। आता भाजी तयार झालेली आहे। तर आता तुम्ही ही भाजी चपाती सोबत भाकरी सोबत खाण्यास तयार आहे। आता आपली रेसिपी तयार झालेली आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।